अन्यायी जुलमी ब्रिटिश राजवटीविरुद्ध भारत मातेचा पुत्र पेटून उठला. भारत मातेचा पुत्र पेटून उठला. लोकमान्य हा ज्वालामुखीचा जागृत झाला. लोकमान्य हा ज्वालामुखीचा जागृत झाला. रगरगत्या उसळणाऱ्या लवाचा महापूर वाहिला. रगरगत्या उसळणाऱ्या लवाचा महापूर वाहिला. गोऱ्यांच्या विरुद्ध सशस्त्र क्रांतीने लढा दिला. गोऱ्यांच्या विरुद्ध सशस्त्र क्रांतीने लढा दिला. ब्रिटिश सत्तेला त्यांनी स्वाहा केला. ब्रिटिश सत्तेला त्यांनी स्वाहा केला. स्वराज्य हा जन्मसिद्ध हक्क त्यांनी मिळवला. स्वराज्य हा जन्मसिद्ध हक्क मिळवला. सन्माननीय व्यासपीठ, पूज्य गुरुजन वर्ग, माझ्या बंधू भगिनींनो, मित्रांनो, आज 1 ऑगस्ट लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती. भारतभूच्या गगनामध्ये एक अस्त झाला तर दुसरा साहित्य सम्राट रूपी सूर्य उदयास आला. हा फार मोठ्या भाग्याचा योगायोग होता. सर्वप्रथम मी लोकमान्य टिळकांविषयी 4 शब्द सांगणार आहे. रत्नागिरीच्या जिल्ह्यातील चिखली या गावी 1856 रोजी 23 जुलै 1856 रोजी यांचा जन्म झाला. टिळकांचे कार्य काय व त्यांची माहिती सांगायची असेल तर म्हणावे लागते, ज्याच्या अंगात देशशक्ती, ज्याच्या अंगात पोलादी शक्ती, ज्याच्या नसात देशभक्ती, ज्याच्या नसात देशभक्ती, ज्याच्या रगारगात संचारली क्रांती, ज्याच्या रगारगात संचारली क्रांती. देशप्रेमाच्या पेटविल्या त्याने लाखो ज्योती. देशप्रेमाच्या पेटविल्या त्याने लाखो ज्योती. क्रांतिकारकांचा हा खराखुरा सेनापती. क्रांतिकारकांचा हा खराखुरा सेनापती. सिंह होता जहालमतवादी. सिंह होता जहाल